आज बनवायचे मस्त मेथीचे लाडू. आणि प्रमाण मी घेतलेलं आहे 1 किलो खारीक घेतलेली, 1 किलो खोबरं घेतलेलं आहे आणि 1 किलो गव्हाचं पीठ घेतलेलं आहे. आणि बाकीचे ड्रायफ्रूट्स घेतलेले मी 250-250 ग्रॅम. आणि गूळ पण 1 किलो घेतलेला आहे. आणि मेथी पण 250 ग्रॅम घेतलेली आहे. आणि ड्रायफ्रूट्स मग त्याच्यामध्ये सगळे आलेले आपलं पिस्ता, बदाम, अक्रोड आणि लाल भोपळ्याच्या बिया पण घेतलेल्या आहे मी, त्याच्या 150 ग्रॅम आहे. आणि सुरुवातीला बघा मी रात्री मेथी भाजून मिक्सरमधून काढून आणि दुधामध्ये भिजत ठेवायची आहे, म्हणजे त्याचा कडूपणा एकदम कडू लागतच नाही. अशा पद्धतीने तुम्ही करून बघा. आणि आपल्याला हे रात्रभर भिजत ठेवायचं आहे. मेथी चांगली बारीक दळून घ्यायची, भाजून घ्यायची सुरुवातीला आणि नंतर दळून आणि ती रात्रभर आपल्याला दुधामध्ये भिजत ठेवायची आहे. आणि दुसऱ्या दिवशी मस्त ती फुलून येते आणि कडूपणा एकदम तिचा नाहीसा होतो. आरोग्याला तर चांगलीच आहे आपली मेथी खाणं. म्हणून थंडीच्या दिवसात मेथीचे लाडू खूप आवडीने खातात. डिंक, मेथी स्त्रियांसाठी तर एकदम चांगले आहे मेथीचे लाडू. आणि बघा आता ही खारीक आहे, गूळ खारीक घेतलेली आहे मी. आपल्याला ती मिक्सरमधून दळून घ्यायची आहे. आणि खोबरं पण मी किसून ठेवलं होतं, पण याच्यामध्ये मी टाकून ते परत मिक्सरमधून फिरून घेतलेलं आहे खारीक आणि खोबरं. अशा प्रकारे आपल्याला दळून घ्यायचं आहे खारीक खोबरं. खूप छान लागतात मेथीचे लाडू. आता थंडी सुरू झालेली आहे आणि मस्त रोज खायचे. आरोग्याला तर एकदम चांगले आहे. याच्यामध्ये सगळे हेल्दी आपण टाकलेले आणि लाकडी खाण्याचं तेल आणलेले आपण, शेंगदाणा तेल प्युअर. शेंगदाणा तेलाचा वापर करायचा. लाडू खूप टेस्टी होतात. आणि इकडे कढई ठेवलेली आहे आणि तेल टाकून घ्यायचं आपल्याला. सुरुवातीला बघा मी ड्रायफ्रूट्स आपल्याला ते तळून घ्यायचे थोडेसे आणि नंतर मग मिक्सरमधून काढायचे आपल्याला. आता बदाम टाकलेले, अक्रोड टाकलेले, पिस्ते टाकलेले आणि लाल भोपळ्याच्या बिया आहे त्या टाकलेल्या आहे. हेल्दी एकदम. थोडेसे तळून घ्यायचे आणि नंतर गार झाल्यानंतर आपल्याला ते जाडसर मिक्सरमधून काढायचे. आता आपले भाजून झालेले काढून घ्यायचे ताटामध्ये. आणि आता डिंक घेतलेला आहे. डिंक पण मी 250 ग्रॅम घेतलेला आहे. तो तळून घ्यायचा आहे आणि नंतर मिक्सरमधून काढायचा तो पण. आणि आता गार झालेले बघा, ते पण काढून घ्यायचे ड्रायफ्रूट्स आपल्याला. ते पण दळून झालेले बघा. आता कढईमध्ये तेल टाकलेले मी. आता आपल्याला गव्हाचं पीठ मस्त भाजून घ्यायचं आहे. आपण अगोदर तर पहिले मेथीचे लाडू रवा काढून आपण ते करायचो, पण आता सहसा तर हे पीठ जरी वापरलं आपण रोजचं पोळीचं तरी चालतं. नाही तर गिरणीतून आपण रवा काढून त्याची पिठी काढायची, रवा काढायचा आणि मग तो भाजून आपण लाडू बनवायचो. पण आता सहसा गव्हाचं पीठ वापरून पण आपल्याला लाडू एकदम मस्त पौष्टिक होतात, छान हेल्दी एकदम. छान भाजून घ्यायचं फक्त मस्त. त्याचा कलर बदलू द्यायचा आहे पिठाचा. रंग मस्त तपकिरी कलर येतो मस्त आणि वास पण खूप छान सुटतो पिठाचा छान भाजल्यानंतर. पीठ कच्चं नाही राहू द्यायचं. छान भाजून घ्यायचं मस्त. आपण सोनेरी कलर पण म्हणू शकतो पिठाचा. आणि मग काढून घ्यायचं आपल्याला. कमी गॅसवर भाजायचं आहे ते. तुपाचा पण वापर करू शकतो, पण सहसा आम्ही शेंगदाण्याचं तेल वापरतो. तुम्ही एकदा नक्की वापरून बघा शेंगदाण्याचं तेल. घाण्याचं तेल आणायचं आणि खूप छान एकदम मस्त छान लाडू लागतात एकदम टेस्टी.
आणि आता मस्त आपलं भाजून झालेलं आहे पीठ बघा. मस्त कलर त्याचा चेंज झालेला आहे आणि वास पण इतका छान सुटलेला आहे. आणि आता ते एका ताटात काढून घ्यायचं आहे, कारण पीठ भाजल्यानंतर खूप मस्त. आणि ती कढईत तेल टाकायचं आहे परत आपल्याला. राहिलेलं पीठ सगळं आपल्याला असंच भाजून घ्यायचं आहे. एक किलोचं प्रमाण घेतलेलं आहे मी, पण 1 किलोचं प्रमाण मी गूळ 1 किलो घेतलेला आहे, पीठ 1 किलो, 1 किलो खोबरं, 1 किलो खारीक आणि बाकीचे ड्रायफ्रूट्स घेतलेले मी 250-250 ग्रॅम. आणि फक्त लाल भोपळ्याच्या बिया मी 150 ग्रॅम घेतलेले आहे. आणि परत तेल टाकलेले आहे. आता मेथी बघा किती छान फुललेली आपली. ती मस्त आपल्याला ती पण तळून घ्यायची छानपैकी. बघा किती छान झालेली आहे आणि त्याचा कडूपणा एकदम होतो, नाहीसा होतो आणि असं वाटतच नाही मेथी टाकलेली आपण लाडूमध्ये. शरीराचं खूप चांगली मेथी. आणि ती पण छान आपल्याला भाजून घ्यायची मस्त. आणि मस्त भाजून झालेली बघा. आता कलर पण तिचा चांगला चेंज झालेला आहे आणि काढून घ्यायची मेथी आता. आणि आता परत तेल टाकलेले आहे मी. आणि आता आपल्याला गूळ मस्त विरघळून घ्यायचा आहे अशा प्रकारे बघा. आणि नंतर मग तो झालेला आहे बघा असा गूळ विरघळून पूर्ण. त्याचा पाक नाही करायचा, फक्त विरघळून घ्यायचा आहे. आणि आता जास्त असल्यामुळे मी आता खाली बसून मस्त घमिलं घेतलेलं आहे. त्याच्यामध्ये आता बघा सुरुवातीला मी खोबरं आणि खारीक टाकलेली बघा. आणि आता पीठ टाकून घ्यायचे त्याच्यामध्ये. जास्त असल्यामुळे मी घमिलच घेतलेले, परात नाही वापरली. आणि बघा आता मेथी आहे ती पण टाकून घ्यायची आपल्याला. डिंक टाकायचा आहे आणि ड्रायफ्रूट्स टाकलेले बघा. सगळं मिश्रण एकजीव करून घ्यायचं आहे पूर्ण उलटणीने. सगळं मिक्स झालं पाहिजे. आणि नंतर आता गुळाचं टाकायचं आपल्याला. खूप मस्त लागतात लाडू. नक्की करून बघा तुम्ही अशा प्रकारे. तुपाचा वापर न करता तेलाचा करा आणि कमेंटद्वारे नक्की सांगा मला. आणि आता बघा गूळ टाकून घ्यायचा आहे. आणि सगळं मिक्स करून घ्यायचं परत गुळाचं ते पूर्ण. आपलं मिश्रण गरम आहे आणि गुळाचं पण गरम आहे मस्त. सगळं मिक्स करून आणि नंतर मग आपण लाडू बांधणार आहोत. प्रमाण पण तुम्ही असंच घ्या बघा. तुमचे लाडू नक्की एकदम मस्त होतील. आणि आता लाडू बांधून घ्यायचे आपल्याला. सगळे लाडू आपल्याला बांधून घ्यायचे. तुम्हाला ही लाडूची रेसिपी कशी वाटली ते नक्की सांगा. लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. मस्त खा आणि स्वस्त राहा. हेल्दी लाडू आपले एकदम तयार झालेले बघा. व्हिडिओ मोठा आहे पण शेवटपर्यंत नक्की बघा, म्हणजे तुम्ही अशाच प्रकारे लाडू बांधाल. आणि आपले लाडू आता तयार झालेले सगळे एकदम मस्त.